ही आमची संस्कृती एकीकडे या दिशेने जात असताना, आम्ही आमच्या लेकरांना शिक्षणाचा संस्कार करत असताना, आम्हाला आमची संस्कृती सुद्धा टिकवून ठेवणं काळाची गरज आहे. आणि ही संस्कृती टिकली आणि या संस्कृतीला जर विचारांचं बळ मिळालं, शिक्षणाचं बळ मिळालं, शिक्षणाची सोबत मिळाली, तर एक नवा इतिहास घडेल. जो इतिहास तुमच्या गावात त्या पोराने आता घडवला, इथून पुढच्या काळात अजून मोठा घडवायचा आहे. विज्ञान, गणित आणि इंग्रजी हे ब्रह्मा विष्णू महेश आहे. या तीन देवतांची आराधना जो विद्यार्थी 8वी 9वी 10वीत करतो, त्याला फक्त बोट ठेवायचं, त्याला काय व्हायचंय तो होतो. कारण लोकांच्या डोक्यात घुसायचं असलं, मेंदूत घुसायचं असलं, दोनच दरवाजे दिलेत देवानं. पहिला आहे कान, दुसरा आहे डोळं. ह्याच्या पलीकडे कुठून घुसायचं? म्हणून सांगतो की आपल्या लेकरावर संस्कार करा की तू अद्वितीय आहेस, तुझ्यासारख्या जगात दुसरं कुणीच नाही. आणि यू आर युनिक इन दिस वर्ल्ड. नो वन कॅन प्ले युअर रोल बेटर दॅन यू. या मातीत जन्मलेल्या प्रत्येक महापुरुषाचं कार्य हे एका जातीपातीसाठी नव्हतं, त्या याच मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसासाठी होतं. पण या जगात जन्माला येऊन असं काहीतरी काम करा की तुमच्या घरातल्या पिढ्यांनी नाही रे, लोकांच्या पिढ्यांनी तुमचं नाव लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुमची जी पोर आहे, तुमचे जे युवक आहेत, हीच ती पोर आहे ज्या पोरांच्या खांद्यावर त्या महापुरुषांच्या विचारांच्या बंदुका ठेवायच्या. जी गनमिशन घेऊन मी फिरतो, मोहमायात अडकला, संपला, तुम्ही तिथंच संपला. आणि ज्याला त्याग करायचा कळतो तो तिथंच घडला. लक्षात असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रात बाई नाचवल्याचा इतिहास नाही. महापुरुष कसा जगला हे न सांगता महापुरुष आपल्या आयुष्यामध्ये कसा ग्रहण करायचा हे मी सांगतो. आणि मला वाटतं हे जास्त गरजेचं आहे. जगाच्या पाठीवर जेवढा केवढा इतिहास, जेवढ्या केवढ्या ऐतिहासिक पुराणकथा आमच्यापर्यंत पोहोचल्या, ती फक्त एकाच गोष्टीमुळे, त्याचं नाव पुस्तक. डॉक्टर स्वप्नील भोगील, डॉक्टर कृष्णा भोगील, तसेच माझ्या काही विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या दांडेगाव मधील ज्या तरुणाला वाटलं की आता हा दिवाळीचा फराळ तर सगळेजण खात आहोत, परंतु आपल्या डोक्यामध्ये विचारांचा फराळ सुद्धा जाणं गरजेचं आहे. आणि हाच उदात्त हेतू घेऊन ऋषिकेश भोगील नावाच्या युवकाच्या डोक्यात पहिली ठिणगी पडली. त्यानं विचार 2-3 युवकांपाशी मांडला. सगळ्या युवकांनी तात्काळ त्याला पाठिंबा दिला आणि ही सगळी जंत्री जमून आली आणि आज विशाल गरड इथं तुम्हाला भेटायला आला. त्याबद्दल त्या सर्व युवकांचं, ज्यांनी कुणी हा निर्णय घेतला, ज्यांनी या कार्यक्रमाला पाठबळ दिलं, त्या सर्वांचं मी प्रारंभीला मनापासून आभार मानतो, आपले धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे मित्र आणि खऱ्या अर्थानं मातीवर कसं प्रेम करावं, शेतीवर कसं प्रेम करावं, हे संबंध महाराष्ट्रासह देशाला ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतात ते आदरणीय रविराजजी साबळे साहेब. खरं तर म्हणजे तुझी भेट होईल ही मला अनपेक्षितच होत. कारण आम्ही कसं आहे, सगळे ऑनलाईन मित्र एकामेकाचे. कारण मी तर वक्ता आहे, चित्रकार आहे, कवी आहे, प्राध्यापक आहे, इन्फ्लुएन्सर, ही जी बुरुज आहे ती आता लोकांनी लावली. आणि मग आमचं काम काय आहे की ज्या काही समाजात गोष्टी घडतात त्या चांगल्या गोष्टी समाजापर्यंत चांगल्या मार्गाने पोहोचवायच्या आणि समाजामध्ये एक चांगला विचार पेरायचा. आणि त्याच हेतूनं आज या दांडेगाव नगरीमध्ये हा माझा लोकव्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित होत आहे. खरं तर प्रत्येक गावामध्ये गेलं की माझं पहिल्यांदा सांगणं असतं की ते गाव पुढारलेलं असतं की ज्या गावात व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मग तुमचं गाव किती छोटं आहे याला काही महत्व नसतं, किती मोठं आहे याला काही महत्व नसतं, तुमच्या गावात किती मोठमोठ्या गाड्या आहेत, किती मोठमोठे बिल्डिंग आहेत याला महत्व नसतं. परंतु ज्या गावात विचारांची पूजा केली जाते, पुस्तकांची पूजा केली जाते, ते गाव विचाराने पुढारलेलं असतं. आणि इथून पुढच्या काळामध्ये दांडेगावचं ती ओळख राहणार आहे. तसंही मला माहित आहे की तुमच्या गावाची ओळख ही शिक्षकांची पंढरी म्हणून आहे. आमच्याकडे आगळगाव म्हणून एक गाव आहे, उंबऱ्याकडे शिक्षक आहे. तसं तुमच्या सुद्धा या दांडेगाव मध्ये भोगील सर म्हणलं की 10-5 हात वर होत्यात. आणि आम्हाला पण कसं असतं, एखाद्या गावात गेलो का की आजच्या कार्यक्रमाला आदरणीय भोगील साहेब सरपंच होते, उपसरपंच भोगील साहेब होते, लक्षात ठेवायची गरज नाही सर नाव. कारण ज्या गावात बहुतांशी आडनाव असतंय तिथं नुसतं साहेब म्हणायचं तुझ्या पुढं, त्यात ते सगळे येऊन जातात. तर असं बहुतांशी भोगील आडनाव असलेलं आपलं हे गाव. आणि ज्या गावाचा उल्लेख खऱ्या अर्थाने या संबंध तालुक्यामध्ये सुद्धा शिक्षकांची पंढरी म्हणून केला जातो. परंतु आता
तुमच्याच गावातली लेकरं शिकायला लागली, भविष्याचा वेध घ्यायला लागली. नुसती 11वी 12वी सायन्स झाल्यानंतर काय घेऊ, वडील काय म्हणतात, घेऊन काय म्हणते, तेव्हा काय म्हणते, हे न करता स्वतःच्या बुद्धीच्या तुऱ्यानं पुढच्या भविष्यातली गरज ओळखून जे नीटची परीक्षा द्यायला लागले, जे JEE ची परीक्षा द्यायला लागले, जे MS CET ची परीक्षा द्यायला लागले, जे NDA ची परीक्षा द्यायला लागले, आणि अशा अवघड परिस्थितीमधून तुमच्या या दांडेगावचा झेंडा संबंध देशात फडकवण्याचं काम या तुमच्या गावातील विद्यार्थी करत आहेत आज. आणि मला अभिमानानं मगाशी सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांची माझ्या नावं घेतली तर मांडी घालून बसलेले MBBS ची पोर आहेत माझी ही. आणि मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की मी स्वतःला प्राध्यापक बनवून घेत असताना अरे ज्या वर्षी ज्या वेळी मी व्याख्यानाच्या निमित्तानं कोणत्या जिल्ह्यात जातो, कोणत्या शहरात जातो, त्या शहरातलं जे सगळ्यात मोठं MBBS कॉलेज असू द्या, अभियांत्रिकीचं कॉलेज असू द्या, नुसतं विशाल गरड यायला लागलाय म्हणलं की पोरं पळत खाली येते. ही किती मोठी समृद्धी आहे. आणि शिक्षकाची सगळ्यात मोठी श्रीमंती काय असते, त्याचा पगार नसतो, त्याची पेन्शन नसते, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये विद्यार्थी जे घडवलेले असतात का, ते सगळ्यात मोठी पेन्शन आहे शिक्षकांची. आणि अशी माझी ही जी विचारांनी घडलेली माझी पोर आहे, आज अभिमान वाटतो की त्यांच्या समोर मी बोलतोय. कारण वर्गात ह्यांचं लेक्चर मला वाटलं 1-1.5 तास क्रॉपचं आपलं चालायचं आहे का नाही. आणि ही सगळी तल्लीन होऊन ऐकत बसायची. माझी विद्यार्थिनी रेश्मा पण आलेली आहे, छकुली आहे इथं बसलेली. म्हणजे ह्या पोरांच्या नावानिशी ही सगळी डोक्यात आहे. आणि हे घडत असताना यांचं जे प्रेम होतं शिक्षणावर, यांचं जे प्रेम होतं त्यांच्या अभ्यासावर, तीच गोष्ट यांना इथपर्यंत घेऊन आलेली आहे. आणि मला सगळ्या गावकऱ्याला हेच सांगायचंय की लोक हो, इथून पुढचा काळ हा विज्ञानाचा काळ असणार आहे, शिक्षणाचा काळ असणार आहे. जो कोणी शिक्षणाच्या पाठबळ देईल, आपण सगळी शेतकरी माणसं, शेती मातीत राबणारी माणसं, परंतु आपल्या 10 पिढ्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य हे शिक्षणात असतं, लक्षात असू द्या. अजून एक शिक्षणाची एक खोटी व्याख्या आम्हाला प्रचलित झालेली आहे आता समाजामध्ये. ती काय, शिक्षण कशासाठी, मी विचारलं कशासाठी शिकायचं बाबा, तर एकच गोष्ट आहे, नोकरी छोकरी भाकरी. ह्याच्या पलीकडे आमचं शिक्षण नाही. कुणाला विचारा कशामुळे नोकरी करायची, नोकरी छोकरी भाकरी. नोकरी कशाला, छोकरी मिळते म्हणून, आणि छोकरी मिळाली की मग भाकरीची सोय होते. आणि तू नसता शिकला तरी शेतात जर राबला तर भाकरीची सोय होतीच की. 2 टायमाचं जेवायचंय. ज्याला 1-1.5 एकर शेत आहे, ज्याला गुंट्यावर शेत असू द्या, ते तुम्हाला उपाशी मारणार नाही. एवढी धमकत्या मातीची आहे, एवढी धमकत्या मातीची आहे. आपण तर चिखलात जायचं कोणी, चिखलात जायचं कोणी, काट मोडतेलं की पायातून चप्पल निघाला, कोटा फारशा टाकल्या घरात, पहिलं मातीशी संपर्क असायचा. त्या मातीमध्ये सुद्धा आपल्यातले कितीतरी आजार ग्रहण करायची क्षमता असायची. आता आमच्या मातीचा स्पर्श तुटून गेला आहे. आधी फक्त स्लीपर चपला ह्या घराच्या बाहेर राहायच्या, आता घरातल्या वेगळ्या, हॉल मधल्या वेगळ्या, किचन मधल्या वेगळ्या, बेडरूम मधल्या वेगळ्या आहे का नाही, त्या सगळ्या अशा चपला आलेल्या आहेत आता. आणि मग ही आमची संस्कृती एकीकडे या दिशेने जात असताना, आम्ही आमच्या लेकरांना शिक्षणाचा संस्कार करत असताना, आम्हाला आमची संस्कृती सुद्धा टिकवून ठेवणं काळाची गरज आहे. आणि ही संस्कृती टिकली, आणि या संस्कृतीला जर विचारांचं बळ मिळालं, शिक्षणाचं बळ मिळालं, शिक्षणाची सोबत मिळाली, तर एक नवा इतिहास घडेल. जो इतिहास तुमच्या गावातल्या पोरांनी आता घडवला, इथून पुढच्या काळात अजून मोठा घडवायचा आहे. फक्त त्यांना सांगा, पोरा फक्त नोकरी मिळावी म्हणून शिकू नको, शिक सुशिक्षित होण्यासाठी, शिक समृद्ध होण्यासाठी. आणि ही जी समृद्धी आहे, जी शिक्षणातून आपल्याला येते, त्याच्याकडे आता आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी लक्ष देणं काळाची गरज आहे. खरं तर इथे शिक्षकाची संख्या प्रचंड आहे, परंतु तुम्ही शिक्षक म्हणून स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या पोराला 8वी 9वी 10वीला असताना किती लक्ष दिलंय. आपण लेकरू घडवतो, पण आपलं लेकरू 8वी 9वी 10वीला त्याच्याकडे काय लक्ष देणं गरजेचं आहे किती जणांना माहित आहे, तर बऱ्याच जणांना माहित नाही. आणि एक प्राध्यापक या नात्याने मी सांगतो, तुमचीच पोरं ज्यावेळेस माझ्याकडं शिक्षणासाठी आली होती, त्यांना पहिला प्रश्न हाच विचारला होता की 8वी 9वी 10वीला सायन्स आणि मॅथ कसं झालं तुझं सांग. ते म्हणतात हे कसला प्रश्न आहे सर, टक्केवारी विचारते ते. नाही रे, 10वी पर्यंत टक्केवारी महत्वाची असते. 10वीच्या पुढे 11वी 12वीला सायन्सला गेलं की सायन्स आणि मॅथ्स हे 2 सगळ्यात महत्वाचे ब्रह्मा विष्णू आहेत. आणि इंग्रजी एक महेश. हे ब्रह्मा विष्णू महेश कोणते कोणते विषय म्हणलं मी गावकऱ्यांनो, विज्ञान, गणित आणि इंग्रजी. हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. या 3 देवतांची आराधना जो विद्यार्थी 8वी 9वी 10वीत करतो, त्यानं फक्त बोट ठेवायचं, त्याला काय व्हायचंय तो होतो. म्हणजे पाया जर पक्का असला तर भविष्यात ती लेकरू पुढची बिल्डिंग बांधल की. आमचं कसं व्हायला लागलंय, पायाकडे लक्ष नाही काहीच. वरच्या बिल्डिंगवर किती पैसा खर्च करायला तयार आहे पालक, पाया कोणी बांधायचा.
आणि ज्या घराचा पाया कमकुवत असतो, अरे त्या शिखरावर बांधायला तुझ्याकडे 1 करोड रुपये आले तरी खाली तू मातीचा पाया घातलाय, कसं काय व्हायचं? खाली पिलर मोठं लागतात का नाही? जेवढे पिलर मोठं तेवढं वरी घर मोठं. तुम्ही कधी प्लॅन एस्टिमेट काढला असेल घराचं, इंजिनियरला विचारा, ती काय म्हणतंय तुमचं भविष्यात किती मजली चढवायचे आता सांगा, त्याच्या दृष्टीने मी प्लॅन काढतो. का बरं तसं म्हणत असते? कारण त्याला माहित आहे तुम्ही 2 मजल्याच्या वर जाणारच नाही. ते जे पिलर असतात त्याची साईज बरोबर ती त्याच्या नियमाने ठेवते. आपण आपल्या लेकराची पिलरची साईज वाढवायला पाहिजे. आणि पिलरची साईज वाढवण्याचं त्यांचं वय 8वी 9वी 10वी आहे. इथून पुढच्या काळात लक्षात राहू दे. त्यात काही जण भेटतात, नाही सर कोरोनाचं आलतं. म्हणलं तुझ्या एकट्यालाच कोरोना आलता काय? आणि ह्या कोरोनाच्या बॅच मध्ये तर काय लय अवघड काम झाले. सगळी ऑनलाईनची गँग आहे सगळी, जे मोबाईलच्या अत्यंत जवळ राहिली. आणि त्यांच्यासाठी आम्ही गुरु नाहीच आहे, त्यांच्यासाठी युट्यूब गुरु आहे ना. आणि ते युट्यूब आणि गुगल मास्टर काय शिकवतंय हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण आम्ही फिल्टर लावून आमच्या गावाची ख्याती पहिल्यापासून शाळेत कुस्तीची सगळं व्यायामशाळा आमच्या लय मोठ्या झाल्या. ग्रेट. जसं तुम्ही म्हणतात ना तसं जी शिकवायला तसं का आमच्या गावाची जी कुस्तीची होती का हे आपल्या परंडा ह्या तालुक्यात नाही तालमीत गेलं का दांडेगाव. वा वा, नाही बोलू द्या, काय संवाद चालू आहे. मला डिस्टर्बच होत नाही. थँक्यू. आणि काळजी करू नका, कुणाला बोलायचं बोला, लेकरं रडू द्या, आपल्याला डिस्टर्ब होत नाही. आपण त्या टाईपचा वक्ताच नाही. 3000 व्याख्यानाची शिदोरी माझ्या पाठीशी आहे. मी आता परवा कवटे मांकाळा व्याख्यानाला गेलो होतो. आदरणीय रोहित पाटील होते तिथं माझ्यासोबत. एक अपंग आजी होत्या बसलेल्या, त्या अशा कोपऱ्यात बसल्या होत्या. आम्ही महिलांविषयी जे काय बोललो ते त्यांनी शांत चित्ताने ऐकले. आणि त्यांनी त्या मंडळाला विनंती केली, म्हणलं मला काय चालायला येत नाही बाबा, ते मास्तर खाली आलं का मला सांग, माझ्यापाशी यायला लावलं जरा. मी म्हणलो कोण आहेत आजी अशा? मला एवढ्या गर्दीत कुठं दिसते, ते कोपऱ्यात कुठेतरी बसल्या होत्या. माझं व्याख्यान झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्या आजीपाशी गेलो, आजीच्या पाया पडलो. त्या आजीनं माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि त्या 70-75 वर्षाच्या अपंग आजीनं जेव्हा तिच्या त्या कानाला असं केलं, कडाकडा आवाज झाला. त्या वयातला तो आवाज. हे काय गोष्ट आहे सांगा? हे शब्दांचं देण आहे, हे शब्दांचं प्रेम आहे. आणि म्हणून लोकांच्या काळजात भिडलं. आता हे जे व्यक्ती आहेत ग्रस्त आहेत, जे उठून ते पटके त्यांना सांगावंच वाटलं, ह्याचा अर्थ कळला का? व्याख्यान घुसायला लागलंय आर पार हृदयात शिदून. आणि मग मी तेच म्हणतो ना, मी का बरं वक्ता झालो, मी का बरं लेखक झालो? कारण लोकांच्या डोक्यात घुसायचं असलं, मेंदूत घुसायचं असलं, 2च दरवाजे दिलेत देवानं. पहिला आहे कान, दुसरा आहे डोळं. ह्याच्या पलीकडे कुठून घुसायचं? नुसतं तुमचा हात धरून थोड्या वेळ बसल्यावर माझं ज्ञान तुम्हाला येते काय? तसं होतंय का कधी? एक कान सुरीत लावचं, हात का धरणार? अवघड आहे का? पण इथं आता बसलेल्या कानातून तुमच्या मेंदूमध्ये जाण्याचं सामर्थ्य या शब्दामध्ये तयार केलं, ते गरजेचं आहे. कारण तुमचा मेंदू परिपक्व होणं काळाची गरज आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आमच्यावर जो हा सगळा संस्कार सांगितला तुम्ही आताच, की शरीराचा संस्कार फार महत्वाचा आहे, शरीर संपत्ती फार महत्वाची आहे. मी त्याच्यावर व्याख्यान इथं द्यायची गरज आहे का? आता काय अरे पहिलवानाचं गाव म्हणल्यावर मी आता ते सांगणं म्हणजे अवघड आहे. म्हणून मला आधीच माहित होतं तुमचं गावच पहिलवानाचं आहे. पण मी खरं सांगू का, की ती पहिलवानगी करत असताना आपल्या मेंदूला सुद्धा तेवढा खुराक जाणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या. हिरीतलं पाणी उपसून कसं पाईपलाईन फिरतंय सगळीकडे, कसं ठेंब ठेंब पडतंय सगळ्या शेतात, कळलं? तसंच आहे शरीराचं. आपलं जे हृदय आहे ते धडधड 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 आपलं सगळं रक्त फिरवतं. त्या रक्तामध्ये असतात सगळे विटॅमिन्स, मिनरल्स जे आपल्या मेंदूपर्यंत जातात. मेंदू मोठा होतो. जन्माला आल्यानंतर आपला जो छोटासा मेंदू होतो, पूर्ण वाढ झालेल्या माणसाचा 1400 ग्रॅमचा मेंदू होतो. जगाच्या पाठीवर सगळ्यांना 1400 ग्रॅमचा मेंदू देण्यात देव कधीच कमी जास्त करत नाही. का केलंय? नाही करत. मेंदूचे डॉक्टर आहेत अमित पडोळ, आमचे बार्शीचे जिवलग दोस्त आहे. रिसर्चवर गप्पा मारत असतो आम्ही. तुमच्यापैकी कित्येक युवक आहेत डिप्रेशन मध्ये जातात, हे मला काय जमत नाही, मी काय हुशार नाही, मी डस आहे. तुला कोण म्हणलं ढची व्याख्या कळती का पोरा तुला? तू कशात ढ? आणि फक्त शिक्षण म्हणजेच गुणवत्ता? अजिबात नाही, चुकीचं आहे. तुमची गुणवत्ता कशात असेल सांगता येत नाही. मग आज मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच पहिलीपासून ते पूर्ण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत जिंदगीत उभ्या आयुष्यात पहिला नंबर आणला नाही, कधीच आणला नाही. आलाच नाही तर आणायचा प्रश्नच नव्हता.
पण कितीतरी असे गुणवत्ताधारक एमपीएससी पोस्ट काढलेले अधिकारी, यूपीएससी, कलेक्टर यांचा सत्कार करायला मला बोललोय. म्हणजे मी हुशार म्हणता येईल की मला का नाही? तरी मी हुशार ढच मी. अरे ढच हुशारची व्याख्या कशी करता? माणूस हा जन्मतःच अब्जोपती आहे. कोण आहे? अब्जोपती आहे. मी का असं म्हणतो की तुम्ही जन्मतः अब्जोपती ह्याच्यासाठी आहात कारण इथं जन्मलेल्या प्रत्येक पोराच्या मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स आहेत. बरोबर आहे का डॉक्टर? काय आहे? न्यूरॉन्स आहेत. त्या न्यूरॉनचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं का, असं लाइटिंग सारखं स्ट्रक्चर असते खतरनाक. ते सगळ्यांच्या डोक्यात आहे तो न्यूरॉन्स. त्याला प्रज्वलित करण्याचं सामर्थ्य विचारामध्ये असतं. आणि म्हणून जशी फडात कुस्ती खेळतात तशी या व्यासपीठावर शब्दांची कुस्ती सुद्धा खेळावी लागते. आणि या कुस्तीतून जी समृद्धता येते ती तुमचंच नाही, सगळ्या गावाची नाही, सगळ्या देशाची इमेज बदलण्याचं सामर्थ्य ठेवतंय. लक्षात असू दे. आता आज तुमच्या गावातली पोरं डॉक्टर झाली, उद्या जर तुमच्या गावातला एक पोरगा IAS झाला, एक पोरगा SP झाला, विचार करा की काय सामर्थ्य असते एका माणसाकडे. तेवढ्याच 1400 ग्रॅमच्या मेंदूचं सामर्थ्य. म्हणून सांगतो की आपल्या लेखनावर संस्कार करा की तू अद्वितीय आहेस, तुझ्यासारख्या या जगात दुसरं कुणीच नाही. आणि यू आर युनिक इन दिस वर्ल्ड, नो वन कॅन प्ले युअर रोल बेटर दॅन यू. काय तुमच्यासारखं जगात कुणीच नाही रे. मग कुस्ती करा, दुसरा कोणत्या तरी खेळात प्रावीण्य मिळवा, पण पुन्हा शिक्षण ही काळाची गरज आहे. अजून तुम्हाला सांगतो, आता मी सांगतो शिक्षण का गरजेचं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आपल्याला? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कोण म्हणले? बाबासाहेब आंबेडकर म्हणले. आता बघा, आपल्या सगळ्या गावातल्या युवकांनी, तथाकथित सगळ्या युवकांनी, अरे आपल्या महापुरुषाला तितकं खतरनाक वाटून घेतलंय का? भावाच्या सुद्धा असल्या वाटण्या होत नाही त्या, तेवढं तर महापुरुषाच्या वाटण्या करून टाकल्यात आताच्या युवकांनी. आणि हे लाजीरवानाने खंतपणे सांगणारी गोष्ट आहे की अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्यांनी वाटून घेतलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराणी वाटून घेतलं, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना मांगाने वाटून घेतलं, अहिल्यादेवी होळकरांना धंगारने वाटून घेतलं, मोहम्मद पैगंबरांना मुसलमानांनी वाटून घेतलं. वाटून का म्हणतो? त्यांची कुणाचीच इच्छा नव्हती की मला वाटणी करावी. होती का? मी जेवढे सगळे महापुरुष वाचले, जेवढ्यांच्या कादंबऱ्या वाचल्या, कथा वाचल्या, जेवढ्यांची सगळी हजारो पुस्तकं वाचली, त्या पुस्तकाच्या अंती मी सांगतो या मातीत जन्मलेल्या प्रत्येक महापुरुषाचं कार्य हे एका जातीपातीसाठी नव्हतं, त्या या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसासाठी होतं. प्रत्येक माणसासाठी सारखं कार्य. बाबासाहेबांनी ज्यावेळेस राज्यघटना लिहिली तेव्हा बाबासाहेब म्हणलं का अमुक अमुक समाजानं, अमुक अमुक धर्मानं माझ्यावर लय छळ केलाय, मग माझी ही राज्यघटना फक्त एवढ्याच माणसाला लागू, त्यांना नाही, असं म्हणूच शकले नाही. उलट त्यांना ज्यावेळेस विचारलं पत्रकारांनी की तुम्हाला एवढी मोठी राज्यघटना एकट्याच्या जीवावर सगळं आल्यावर कसं काय शक्य झालं, त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की माझ्या डोळ्यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी राज्य होतं, म्हणून मला राज्यघटना लिहिणं सोपं झालं. अरे त्यावेळेच्या बाबासाहेबांना कळलं की शिवाजी महाराजाला आदर्श म्हणायचं असते. आताच्या आमच्या त्या पोराला का कळत नाही की शिवाजी महाराज सगळ्यांचे आदर्श आहेत. आज आम्ही जातीपाती धर्मांमध्ये इतके वाटले गेलेलो आहोत की आम्ही आमचे महापुरुष विसरायला लागलो. आणि म्हणून त्या महापुरुषांना पुन्हा एकदा जिवंत करण्याचं सामर्थ्य हे व्याख्यानात आहे, पुस्तकात आहे. कोण म्हणतंय मेली? मेलेले माणसं 10व्या दिवशी सुद्धा पुन्हा कोणी जिती करत नाही. कळलं का? ते काल्पनिकरित्या जिथे होते, जेवायला खेळायला 10 वाजते, 12 वाजते, 13 वाजते, आहे का नाही? गोडधोड खाऊ घालते ती. इथंच विचारतो मी, तुमच्या पंजाचं नाव सांगा, हात वर करा. पंजाचं नाव सांगा, हात वर करा. एक पण नाही बाबा. काही जण तर पंजाचं माहित नाही, तर पंजाचं कुठं काढायला लाव सर म्हणा. तर त्यांचं सगळं केलं की तुम्ही, त्यांची समाधी बांधली, त्यांचं नाव तर राहिलं का? ते तर लांबच त्यांचं काही, त्यांचा इतिहास, काळ, कर्तृत्व, नाव सुद्धा माहित नाही तुम्हाला. आपलं काय म्हणत आहे पुढं? पण या जगात जन्माला येऊन असं काहीतरी काम करा की तुमच्या घरातल्या पिढ्यांनी नाही रे, लोकांच्या पिढ्याने तुमचं नाव लक्षात ठेवलं पाहिजे. हे नाव आता आपण ज्या सगळ्या महापुरुषाची नावं घेतली, काय त्यांच्या पोराचं नाव माहिती का? महात्मा गांधीच्या पोराचं नाव माहिती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढच्या आताच्या पिढ्या मधले जे आहेत कालखंड, त्यातले सगळ्यांचे नाव माहित आहेत का? अण्णाभाऊ साठेंच्या पोराचं नाव, बाबासाहेब आंबेडकरांचे त्याच्यानंतरचे नातू वगैरे काय? आम्हाला फक्त तेच माणूस माहित आहे का? त्याने अद्वितीय कामगिरी केली. मग तुमची जी पोर आहेत, तुमचे जे युवक आहेत, हीच ती पोर आहेत ज्या पोरांच्या खांद्यावर त्या महापुरुषांच्या विचारांच्या बंदुका ठेवायच्या. जी गन मिशन घेऊन मी फिरतो, उगाच नाही ते बोलवीत माणसं.
हा विचार अशा पद्धतीने मांडलाच तयार नाही. सगळी माणसं कशी माहिती आहे का, बावचळल्यागत बोलायला लागायची, ठराविक स्क्रिप्ट पाठ करायची, त्याला चढ उतार द्यायचा, 1-2 डायलॉग हाणायचे आणि चालू करायचं. अरे असले गाबोळी वक्त आपल्याला आयुष्यात व्हायचं नव्हतं. आपल्याला आयुष्यात असा वक्ता व्हायचं होतं की उभारल्यानंतर जो विषय देईल एका विषयावर कुठेतरी काय चिंतन करायचं. खरं तर मी एक विषय जर दिला का त्या विषयाला सोडून 2 तास बोलतोय, एकच विषय, तिकडे तिकडून तिकडे शोध जाऊन नाही. पण आपलं गावच आपलं आहे, त्याच्यामुळे मी अनेक विषयाला स्पर्श करतोय. हे जे मी ह्या विषयातून त्या विषयात उड्या हाणायला लागलोय का, हे कॉम्प्लिमेंट आहे, लक्षात असू द्या. हे बोनस आहे तुम्हाला व्याख्यानातला मिळालेला. जनरली एखादा व्यक्ता एकाच ह्याच्यात तेवढंच घेऊन फिरतो, पण इथं महिलांची उपस्थिती सुद्धा आज लक्षणीय आहे. लक्षणीय काय म्हणतो, अरे तुमचं गावच केवढं, 1900चं गाव, आणि त्या गावातली इतकी माणसं, इतक्या महिला आल्या त्या, त्याच्यापेक्षा भारी गोष्ट काही नाही, लक्षात असू द्या. का, कारण ह्या आल्या का की व्याख्यान गाजलं म्हणायचं. ह्या येणं गरजेचं आहे. आणि ज्या व्याख्यानात मला एकही महिला दिसत नाही तिथं मी माईक पुढेच उभारत नाही, हे माझं तत्व आहे. आणि मग मी त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असतो, कुणीच महिला दिसना, मी का बरं बोलू, ती नसती तर मी नसतो, ती नसती तर मी नसतो, मग ती नसताना मी का बोलू. आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमाला महिलांनी नाही गर्दी करायची, मग कोणत्या गौतमीच्या कार्यक्रमाला करायची. तिला बी चालले ते आता बघायला, माणसं बी चालले ते. काय बोलवण्याबद्दल विरोध नाही बरं का. नर्तिकेचं काम आहे नाचणं, वक्त्याचं काम आहे बोलणं, डान्सरचं काम आहे डान्स करणं, कशालाच विरोध नाही. ती पण कला आहे, ही पण कला आहे. पण थोडा इको, थोडा किंचित कमी कर, किंचित, ओके. पण त्या विचारांची आचारसंहिता आम्हाला कळायला पाहिजे का नको, कळायला पाहिजे. आणि ती आचारसंहिता ही आहे की आता जे सगळे नर्तिकांचे कार्यक्रम चालू आहेत सगळीकडे, यानं आमचा समाज बर्बाद व्हायला लागलेला आहे, हे जबाबदारीने सांगतो. याचं कारण का, या काही तथाकथित थोड्याफार नर्तिकांनी जो कार्यक्रम 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रौढांनी 4 भिताडाच्या आतमध्ये बघायचा असतो, तो कार्यक्रम आता त्यांनी चव्हाट्यावर आणलाय, सार्वजनिक स्थळी आणलाय, चौकात आणलाय. आणण्याला विरोध नाही, जे त्यांना बोलवतात त्यांना पण विरोध नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवले का तुम्ही, कधीतरी त्या इंस्टाग्रामवर जावा तुम्ही, 5-6 वेळेस जर असं केलं ना, तुम्हाला 6 रील तीच दिसते. एक कोणीतरी नर्तिका येते, कशी तरी येडवाकडं नाचती. आपल्याला विरोध नाही बरं नर्तिकाच्या नाचण्याला वगैरे, जरा मॅच्युरिटीने घ्या माझं हे वाक्य. पण त्यात मग एक बारकं पोरग येते, एवढंस पोरग असते, करत जाते, ती तिला वरी घेते, त्याची एक पी घेते आणि तिच्यासारखं नाचायला लावते. ती पोरग पुन्हा खाली जाते. त्या बापाला धरून हाणलं पाहिजे का नाही पाहिजे, त्या आईला बी काहीतरी बोललं पाहिजे का नाही पाहिजे. कुठं चाललाय संस्कार. तुम्हाला हे कळत नाही की संस्कार किती मोठी गोष्ट आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना आज पुजतो आम्ही, हे याच्यामध्ये पुजतो कारण त्यांच्या आईने त्यांच्यावर संस्कार केलाय म्हणून ते घडले, त्यांच्या बापाने त्यांच्यावर संस्कार केलाय म्हणून ते घडले. आम्ही ही गोष्टच बाद करून टाकलेली आहे. जो काय संस्कार करायचा आमच्या लेकरावर ते सगळं गुत्त तुम्ही आता मोबाईलला देऊन टाकले. दिले का नाही, मोबाईलला देऊन टाकले, गुत्तच दिले. ती काळजी करायची ती कर, ती मोबाईलच सांगल. आणि मोबाईल काय करतोय, मोबाईल काय करायला सांगते, प्रचंड अवघड गोष्ट आहे, लक्षात असू द्या. मी सुद्धा स्वतः काय म्हणायचं त्याला, हे अनुभवलंय. आत्ताच्या मुलींच्या हातात, मुलांच्या हातात तुम्ही जे मोबाईल देता का लहानपणी, काय कंटेंट त्यांच्याकडे दिसतोय, त्यांच्या वयात जे त्यांना बघायला नाही पाहिजे त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत चालल्यात. म्हणून मुलांचं मुलींचं वयात येण्याचं प्रमाण प्रचंड अलीकडे आले साहेब, प्रचंड अलीकडे आले. ही घातक गोष्ट आहे आपल्या समाजासाठी. आणि हे का व्हायला लागले, तेवढ्या उत्तेजना मिळायला लागल्या, शरीर आहारातून पण मिळायला लागल्या आणि तुमच्या डोळ्यातून पण मिळायला लागल्या. आज मोबाईलचा एक अल्गोरिदम असतो, तुम्ही सगळेजण स्मार्टफोन वापरता का नाही, वापरता. आणि अजून तर कुणी आपली एवढी पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं नाही की आपल्या 5वी-6वीच्या पोराला एक भारी आयफोन घेऊन देऊ. एवढी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही. आपणच कसा तरी घेतला हे करून, EMI वर घेतला. व्हेरी गुड. आता तर ते फॅडच झाला EMI आहे का नाही. पण ठीक आहे, तुमच्या सगळ्याकडे अँड्रॉइड असेल, त्याचा एक अल्गोरिदम असतो साहेब. अल्गोरिदम, व्हॉट इज मीन बाय अल्गोरिदम, सिमिलर पोस्ट ह्या तुम्हाला दाखवल्या जातात. सिमिलर पोस्ट म्हणजे काय, तर तुमच्या हातात मोबाईल आहे आणि तुम्ही जर तुम्हाला बूट घ्यायचा आहे म्हणून बुटाच्या 5-6 पोस्ट बघितल्या तर तिथून पुढचं एक 5-6 तास तुम्हाला बुटाच्या रिलेटेड जे काही सगळं असेल ते सगळं दाखव. ही बघा, ती बघा, ही बघा, ती बघा. हे अल्गोरिदम म्हणतात. ह्याला इंग्लिश वाक्य, इंग्लिश शब्द आहे, पण जरा सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की जे तुम्ही सर्च करता तेच पुन्हा एक दिवस दिसत राहतं तुमच्या मोबाईलवर. मग आता जरा जाणीवपूर्वक सांगतो, खुलके बोलतो मी, बेईज नाही. हे गरजेचं आहे, हे शिक्षण गरजेचं आहे. लोकव्याख्यान ह्यालाच म्हणतात की जे इतकं उघडेपणानं बोललं पाहिजे ना आपल्या लेकरासाठी आहे. मग रात्री तुम्ही
पालकांनी जे काही फोनवर बघितलं असेल, जे काही असेल नसेल, नृत्य असेल, बिभत्स काहीतरी असेल, अश्लील काहीतरी असेल, तुम्ही बघितलं असेल आणि ती सगळी सर्च हिस्ट्री काय काय करायची करून ठेवा. दुसऱ्या दिवशी शैक्षणिक कामासाठी ज्यावेळेस तुम्ही फोन तुमच्या लेकराच्या हातात देता, त्यानं ज्यावेळेस गुगल उघडतं, त्यानं ज्यावेळेस युट्यूब उघडतं, त्यानं ज्यावेळेस इंस्टा उघडतं, त्यानं ज्यावेळेस फेसबुक उघडतं, तुम्ही जे रात्री पराक्रम केलेला आहे तोच त्याला दिसतो. आता पुन्हा माझ्या मुद्द्याकडे तो लक्षात असू द्या की ज्या नर्तिकांचे कार्यक्रम आता चालू झालेत का, आमची पोरं सगळी महापुरुषाच्या जयंतीला सुद्धा आणायला लागलेत का, आणि देवाधिकाच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांना नाचवायला लागले की नाचवण्याला विरोध नाही. मी पुन्हा सांगतो, तिनं नाचावं, छान नाचावं, आपण पण बघायला जावं. 18 वर्ष पूर्ण झाली, जा बघायला. कुठं? 4 भिंतीच्या आत. पण जी आमची लहान लहान लेकरं आहेत, ह्यांनी चव्हाट्यावरती नाचताना बघतंय, कमी वयात ती जिव्हाळ्या चाटत बसते. काय करावं आता सांगा? त्याला वाटतं किती भारी. हा इंदुरीकर मध्ये इंदुरीकर साहेब म्हणतात ते असं कसं त्याला. आणि तुम्ही राव एवढी मॅच्युअर नाही रे की तुम्ही तुमच्या वयात आलेल्या मुलाशी असा माझ्यासारखा संवाद करू शकता. आहेत का एवढे मॅच्युअर तुम्ही? सगळेजण असतील ना, काही जण. पण गाव पातळीवर हे सांगणं गरजेचं वाटतं. आपलं गाव पुटाकलेलं आहे, सगळ्याच गावात असे नसतात. कधी आपण प्रेमाने विचारले आपल्या पोरीला मनाविषयी तिच्या? कधी वयात आलेल्या पोराला विचारले? ह्यांचं सगळं फिडिंग कुठून? मित्र, तथाकथित मित्र. ते तर खतरनाकच मित्र असतात. ऐतिहासिक गप्पा, त्यात लग्न झालेले अजून आगाऊ सांगत बसतात काहीतरी, जे तसं नसतं तेच सांगत बसतात. ही पोरग तीच डोक्यात घेते. प्रचंड अवघड गोष्ट आहे साहेब. ह्या शिक्षणाची लय गरज आहे हो. म्हणून आता मुली वगैरे पळून जाण्याचं प्रमाण, मुलं पळून जाण्याचं प्रमाण हे वाढलंय का कमी झाले? वाढलंय. आताच मी सकाळ सप्तरंगाला एक सुंदर दसुडी लिहिली होती. मी सकाळ सप्तरंगाचा लेखक आहे. सकाळ जरी येत असेल पेपर, दर रविवारी 6 नंबर पानावर सप्तरंग पुरवणीत मी लिहितो दसुडी नावाचं सदर. वक्ता तर आहे पण लेखक आहे मी महत्वाचा. आणि लेखक असल्यामुळं विचारांना जन्म देतो, शब्दांना जन्म देतो. नाहीतर मी कुणाचं तरी पाठ करून आलो असतो, बोललो असतो. आपले विचार तयार करायचे असतील तर आपण लेखक होणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या. आणि होय, मला बी लेखक व्हायचे. पुस्तकच लिहिले त्याच्यावर मी 6 पुस्तकं लिहिली. त्या दसुडीमध्ये मी दसुडी लिहिली होती, ती पळून गेली. महत्वाचे आहे का नाही? कुणी तर लिहिलंय का असं? मी लिहिलं, मला मिळालं. ती पळून गेली हे त्यालाच विचारा ज्यांची पळून गेली. आता हसण्यावर घेऊ नका, किती दुःख आहे लक्षात घ्या. अरे एखादी मुलगी ज्यावेळेस वयात येते, एखादा मुलगा ज्यावेळेस वयात येतो आणि त्यांचं एकमेकाचं आकर्षण होतं आणि त्यांना वाटतं की आता आपण सैराट झालं पाहिजे. पण तुमच्या सैराट होण्याच्या आधी एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? अरे तुमचं जे शरीर आहे ना, हे एकमेकाला आवडतं. ते कुणाला तरी इतकं आवडावं, इतकं सुंदर शरीर तुम्हाला तयार कुणी केलंय? तर त्या बापानं आईनं तयार केले रे. त्या आईपासून तुमचा जन्म झाला. त्या आईनं तुम्हाला खाऊ घातलं, लहानाची मोठी केली, शेंबडं पुसली तुमची लागा, तुमची हागणं मुतणं काढली. त्या बापानं मरभर रानात काम केलं, रक्ताचं पाणी केलं, नाही ती सगळं आणून दिलं. आणि तुम्ही वयाच्या 16-17 वर्ष झालं, कुणीतरी तुम्हाला आवडलं, गेला होता तुम्ही घेऊन. मग ही जी धसुडी आहे का, पुन्हा त्या चितेवर त्याची राख होईपर्यंत जात नाही त्या आई बापाच्या डोक्यातून, लक्षात असू द्या. आणि हे युवा पिढीला सांगणं काळाची गरज आहे. कारण तुमचा पाय जर घसरला तर इथंच घसरू शकतो. म्हणून त्याच वयात तुम्ही घडू शकता, त्याच वयात तुम्ही बिघडू शकता. तुमच्या हातात आहे. सांगणारी सांगून जाते. आणि काय भयंकर कृत्य असते ना नंतर, सांगायची गरजच नाही की हो. सैराट मध्ये बघितलीच की तुम्ही. म्हणून सैराट झालं जी गाणं म्हणणे इतपत ठीक आहे, परंतु इथून पुढच्या काळात आम्हाला तो संस्कार चांगला होणं काळाची गरज आहे. आणि पुन्हा मी संस्काराकडे येतो की छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करत असताना माँसाहेब जिजाऊंनी स्वतः त्या गोष्टी अवगत केल्या. मग तुम्ही लेकरावर तेव्हाच संस्कार करू शकता जेव्हा आपल्याकडे असतील. उद्या आपल्याकडेच संस्कार नसतील तर आपण लेकराला कसं देणार? पहिले लेकरं देवापाशी जायचं नाही, देवा देवा मला चांगले मार्क पडू दे, देवा देवा मला बुद्धी दे. आता म्हणताय देवा देवा माझ्या आईचा व्हॉट्सअपचा नाच सुटू दे. 24 तास मोबाईलच आहे हातात, नुसतं स्क्रॉलिंग चालू आहे. किती करणार? आणि जे न पैसा खर्च करता तुमच्यापाशी डाटा यायला का मोठा, हे सगळ्यात भयानक गोष्ट आहे, लक्षात असू द्या. त्या वयात तुम्हाला त्याची गरजच नाही. इतका डाटा नकळतपणे तुम्हाला चाललाय, तुमचा मेंदू त्याच्यावर खर्च व्हायला लागलाय. उगाच विचार करत बसते. पहिलं बरं होतं, मोबाईल नव्हतं, काय नव्हतं, माणसं एकमेकाला बोलायची, काय चाललंय काय नाही, हाय बाय करायची, राम राम ठोकायची. तुम्ही आता रस्त्याने जाताना तुम्हाला कधी राम राम ठोकलाय का कोणी? आठवत आहे का?
कधीच नाही, सगळे असेच आहेत बघ. ते लांब झालं, ते गेलं सगळं, आता विस्मरणात गेलं. म्हणून येणारा काळ कशाचा आहे तर संस्काराचा काळ आहे. संस्कार तुमचा चांगला डोक्यावर फिरला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये गेलं की मी सांगतो, जे तरुण पिढी पुढे येत आहेत, मी सुरुवातीच्या काळात ह्या पोरांना कशामुळे अभिनंदन केलं, ह्यांना बी वाटलं असतं की इतका पैसा समजा जमला असेल भरपूर, तर आपण एक चांगला नर्तिकेचा कार्यक्रम आणू, तिची तारीख घेऊन मिळते का बघू. तिनं जर फोन करून सांगितलं एवढे एवढे लागतात, सांगू 4-5 जणाला, अदृश्य माणसं रात्रीच तुमची दाराची कडी ठोकायला, काय माझं 5 घे, फक्त सांग नको घरी नाही दिलेत म्हणून, पण आणा. आणि ते आपण रील बघतो किती, 5 म्हशी ऐकल पण तिलाच आणि नाच झाला पाहिजे, हा नाच झाला पाहिजे, नाच झाला पाहिजे, नाच झाला पाहिजे. गेलं तिथे हागंदारीला सुद्धा जागा नाही त्याला, टिंगल नाही झालं, हागंदारीला सुद्धा जागा नाही. कोणत्या वयात काय चाललं, कुठं मेंदू चाललाय लक्षात घ्या. ज्या गोष्टी मोहमायात तुम्हाला अडकवतात, भगवद्गीता वाचा, मोहमायात अडकला संपला, तुम्ही तिथंच संपला. आणि ज्याला त्याग करायचा कळतो तो तिथंच घडला, लक्षात असू द्या. त्यामुळे ह्या वयात त्याग करायला शिका, तुम्ही त्यागमूर्ती म्हणून प्रसिद्ध व्हा. आणि ही काळाची गरज आहे. पुन्हा मी संस्काराकडे येतो की आऊसाहेब जिजाऊंला स्वतः संस्कार होते. आऊसाहेब जिजाऊंला दानपट्टा चालवतात होता, पोराला शिकवला. आऊसाहेब जिजाऊला स्वतः घोड्यावर बसता घोडेस्वारी करता येत होती, शिवाजी महाराजाला शिकवली. आऊसाहेबांना स्वतः तलवारबाजी येत होती, त्यांनी पोराला शिकवली. आणि ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात जे काही हिंदवी स्वराज्य आमच्या या मातीत तयार केलं, आणि त्यांच्या मुलानं 32 वर्षाच्या कालखंडात जे काही हे स्वराज्य जपलं, आणि या 82 वर्षाच्या इतिहासाच्या जोरावर आम्ही आमच्या 10 पिढ्या पोचल्या, पण पुन्हा त्या 10 पिढ्यात एकही शिवाजी आणि एकही संभाजी जन्माला आला नाही. त्या 82 वर्षामध्ये बाई नसली नाही पण. हा ते तर सांगतो. म्हणजे आता रविराजनं जे मुद्दा उपस्थित केला मगाचाच तो होता की आता मगाशी जे नर्तिकेचं चालू होतं, लक्षात घ्या की आमच्या राजानं काय केलंय. मी एक व्हिडिओ बघितला, ती कोणची तरी नर्तिका होती, माग मोठा लटा असा फुटून तिकडे शिवाजी महाराजाचा फोटो लावला होता, आणि ती असले चाळीकडून नाचत होती ती नर्तिका. मला त्याच वेळेस मनात विचार आला की अरे कुठं आमचा राजा, की आमच्या स्त्रीला देवारातली देवता मानणार आमचा राजा कुठं, आणि त्या स्त्रीला भर चौकात नाचून शिट्ट्या टाळ्या फुंकणारी आमची आताची हे तथाकथित मावळे कुठं. हा प्रश्नचिन्ह निर्माण केलं की मग कळतंय आपला समाज कुठं चाललाय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रात बाई नाचवल्याचा इतिहास नाही, बाई वाचवल्याचा इतिहास आहे, लक्षात असू. म्हणजे आपल्या शिवाजी राजाने जर बाई नाचवली नव्हती, वाचवली होती, तर मग त्यांना त्यांच्या अनुयायांनी, त्यांना आदर्श मानणारी, त्यांच्या अंगठ्या घालणारी, त्यांचा बिल्ला लावणारी, त्यांचा झेंडा चढवणारी त्यांनी काय केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. अनुयायी कुणाला म्हणतात? आताचे अनुयायी नाही, दिखावे आहेत. मग दिखाऊ भक्त बनू नका. माझ्या चेहऱ्यावर इथं कुठं दिसतं का शिवाजी महाराजाचा फोटो, कुठं दिसतं का शिवाजी महाराजाचा बिल्ला, कुठं आहे का शिवाजी महाराजाची अंगठी? हा काहीच नाही. तरी पण विशाल गरड शिवाजी महाराजाचा भक्त आहे, पण मी शिवाजी महाराजांचा नाही, शिवाजी महाराजांच्या विचारांचा भक्त आहे, लक्षात असू दे. आणि तुम्हाला सुद्धा त्या विचारांचा भक्त करायला हवे. पुढून तुम्हाला कोणी तोंडावर सुद्धा म्हणणार नाही तू खराब आहे, तू वाईट आहे, तुझं असं आहे, तुझं मला जळणारे तर लांबच. ते तर जलनेवाले 13 मोकाला लय जुनं झालं, जळणाऱ्यांना सोबत घेऊन चला. आता कळतंय का नाही? खरं सांगा साहेब, जळणारी माणसंच उत्कर्ष करतात आपला, फक्त ती तुमच्या डोक्यात जायला पाहिजे. पण डोक्यात जात नाही, हृदयात जाते तरी मरून म्हणते, मलाच असं म्हणते ती, वाईटच बोलते ती, असंच करते ती, ट्रोलच करते ती. अरे त्याला डोक्यात घे की तू. त्यांना जळणाऱ्याला जळवण्याची मजा आहे का, त्याच्यापेक्षा भारी यश नाही. तुमच्यावर जळणाऱ्याला जळवण्याची मजा आहे का, त्याच्यापेक्षा भारी यश नाही जगात कोणतं. आणि हे यश तुमच्या पदरी लक्षात असू द्या. चला आपण पुन्हा गोष्टीकडे येऊ. मग मी गेलो त्याला बोललो की आताचे आमचे युवक आहेत, आता आमची तलवार घेऊन कुठं खेळायला जायचं नाही, ढाल पाठीवर टाकता. कोण तुम्हाला पाठीमागून धप्पा द्यायला, कोण पाठीमागून तरी वार करायला, गपचीप वार आहेत, कळणार नाही. मग आता काय करा, इथून पुढच्या काळामध्ये जर तू सांगितलं तसं तलवार घेऊन जर बाहेर माणूस आला तर काय होईल. आता जर आमचा कोणचा युवक जो पोलीस भरती करतो, जो UPSC करतो, जो MPSC करतो, जो तलाठी शिपाई ह्याच्या परीक्षा देतो, जो नीट करतो, JEE करतो, NDA करतो, असा आमचा सुशिक्षित युवक
जर असल्या कोणत्या तरी तथाकथित वक्त्याचा ऐकून असा एकदम भरीस पेटला आणि घरातली तलवार जर त्यानं सार्वजनिक स्थळी आणली तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार कलम 123 20 नुसार 3 महिने कैद आणि 5,000 रुपये जुर्माना आहे. जमतंय का? येस तू बरं इचिन ती इचिन. पुन्हा 20 नुसार आर्म ऍक्ट आहे आपल्याकडे बरं का, कायद्याचं राज्य आहे. आर्म ऍक्ट नुसार तुमच्यावर एक गुन्हा दाखल होतो. जे गुन्हा तुमच्यावर पडला तुमची दरवाजीच बंद. कुठंच जायचं नाही, देश सोडून तर जायचंच नाही. तडीपारीच्या नोटीस वेगळ्या, इलेक्शन लागले की घरी पोलीस येणार वेगळं, आणि सगळ्यात महत्वाचं उभ्या आडव्या आयुष्यात पुन्हा सरकारी नोकरीचं तोंड बघायचं नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही सगळ्यात भारी मार्क पाडणार, तुमचं नाव तिथं जाणार, तिथून एक कागद निघणार, त्याला म्हणायचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, आणि ते तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला येणार. सदर व्यक्तीची चारित्र्य पडताळणी करण्याबाबत, आणि तिथं तुमच्यावर खतरनाक गुन्हे दाखल असणार आणि ते गुन्हे ह्यांनी पाठवणार. ह्याला नोकरी देण्यात येऊ नये. किंवा कुठं बाहेर फिरायला जायचं असेल, पासपोर्ट रद्द. वैयक्तिक उदाहरण विशाल गरड. माझ्या आयुष्यात 5 वर्षापूर्वी संधी आली होती अमेरिकेला जायची. 7 वर्षापूर्वी संधी आली होती दुबईला जायची. व्याख्यानाला हो कसलं भारी होतं, कसली हवा. मी केला अप्लाय केला, आलं आमच्या पांगरी पोलिटिशियनला. आता नावानिशी सांगते तर दिलं की सगळं लिहून काय 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 काय. मला बी पुन्हा कळलं. वडील पंचायत समितीला उभे होते, तेव्हा भांडणं झाली होती राजकारणाची. तेव्हा आमच्या घरातल्या 25 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्याच्यात विशाल गरड बी होता. बाबा बाबा बाबा. गुन्हा बी असलं घर पुढील कुठं काय नाही का असलं, तिथं डेंजर काम असतं, तिथं घेऊन देणं नसते. तो आहे का नाही, टाकून द्या. खतरनाक कलम होती. मी सुद्धा शॉक झालो बघून. अगं बया म्हणलं. मी तिथं पुण्याला गेलो त्या रजिस्टर ऑफिसला तिथल्या. तुम्हाला देण्यात येत नाही म्हणजे पासपोर्ट का? असले गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्याला बाहेर पाठवितात. म्हणलं जिंदगी जिथं कुठं व्याख्यानाला जाईल तिथं ही मुद्दा सांगेल की पोरांनो भांडणं तण्यात जाऊ नका. म्हणतात ना नाही, शहाण्याने कोर्टाची पायरी चढवणे, पोलीस स्टेशन पायरी चुकीचं आहे. चढायला पाहिजे, पण चढण्याचं वय वेगळं पाहिजे. कळते का नाही? उद्या तुमच्यावर कुणी अन्याय करायला लागला, चढायला पाहिजे. पण तुमच्यावर अन्याय नाही काय नाही, तुम्ही विद्यार्थी दिसायला शिक्की बाबा खाली मुंडकं घालून. पण नाही, आम्हाला कुणीतरी नेता आवडतो, त्याचं भाषण आवडतं, त्यानं इशी मध्ये बसून गप्पा आणतो, त्याच्या पोराची निष्कलंक कारकीर्द, आणि आमची पोरं काय द्यायचं काय कलम घेऊ ब्याजा. फार वजन झाले त्या. दगड हाणायला हीच, काचा फोडायला हीच, चित्र रंगवायला हीच. मुद्दा काय सांगतो, रणधुमाळी चालू आहे रे प्रचारांची. सगळेजण येतील, मतदानासाठी बोलतील. तुमच्या लेकरासाठी कोण बोलणार? मी त्यासाठी बोलतो. तुमच्या आई बापासाठी कोण बोलणार? मी त्यासाठी बोलतो. तुमच्या गावासाठी कोण बोलणार? मी त्यासाठी बोलतो. आणि म्हणून व्याख्यानाच्या कार्यक्रमाची काळाची गरज आहे, जे आता होताना दिसत नाही. आज ज्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, अण्णाभाऊ साठेंची जयंती असू द्या, अहिल्यादेवी होळकरांची जयंती असू द्या, किंवा मोहम्मद पैगंबरांची जयंती असू द्या, मी जे जयंतीचं चित्र बघतो का, ते चित्र बघितल्यानंतर मन सद्गदित होतं की समाज चाललाय कुठं, आणि आमची गरज किती आहे समाजाला. महापुरुष डोक्यात घ्यायचे, डोक्यावर नाचवायचे नाही. त्यांना पण ते पटलं नसतं, पण नाचवायला लागलो. ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. अरे पण नाचवताना आचारसंहिता कुठं आहे सर? आज सगळ्यात खाटूरला शिवटी असते शिवाजी महाराजांची मूर्ती, सगळ्यात शिवटी. पुढं कसं ठेवायचं त्यांना पुन्हा कोण बघाय, त्यांच्या डोळ्यात देखत नको. सगळ्यात शिवटी असते शिवाजी महाराजांची मूर्ती, त्याच्या पुढे असतं जनरेटर, जनरेटरच्या पुढे असते मुठ्ठीला डॉल्बी, डॉल्बीवर गाणं असतंय. बाई मी नाही म्हणलं पुढचं, तुम्हाला काही गरजच नाही म्हणजे पुढचं माझी. बाई कळलं तुम्हाला? ह्या गाण्यावर सालादच आपली पोरं नाचत असते, ती पण महाराजांच्या जयंतीत. थोबड हल्ली पाहिजे नाही, पण ते माहितीच कोणाला असतं, मारायचं असते, नसते वाजवायचं. आता मी सांगितलं लक्षात आलं, होय केलं असं खरंच आहे. लाज वाटते रे ह्या गोष्टीची. ज्यावेळेस महाराजांच्या जयंतीत, गणपतीच्या जयंतीत अश्लील गाण्यावर आमची पोरं नाचायला लागतात. धर्म कुठं चाललाय का आपला? आणि आपणच आपले धर्म बुडवायला लागलो, आपणच आपले महापुरुष गाडायला लागलो मातीत, आणि दुसऱ्याला नावं ठेवायला लागलो. मग हे शिकवलं काय शिवाजी राजानं असल्या गाण्यावर नाचायला? मी पुन्हा सांगतो, नाचण्याला विरोध नाही, तुला लईच नाचायची कुणकुमी आहे. मंडळाच्या अध्यक्षाला म्हणायचं, अध्यक्ष वाढदिवस तुमचा आहे, पुढच्या बारीला सरपंच पदासाठी तुम्ही जाऊ करायचं. पुढच्या नेक्स्ट सरपंच लोकनियुक्त तुम्हीच हाव. 50 पोरं महाग आहेत तुमच्या, फक्त नाचायचंय.
तुमच्या वाढदिवसाला मोठी डॉल्बी आणा की रानात लावा डॉल्बी. काय माल टाल आणायचा आहे काय, तुमचे जे औषध आहेत प्रचंड महत्वाची औषध आणा तिकडच. औषधाची झिंग उतरेपर्यंत तिकडच काय चालायचे ती चलू द्या. म्हणजे मी जरा वेगळ्या पद्धतीचा वक्ता आवडणारा वक्ता आहे. आता जर काय म्हणलं त्याला हात लावा बाकीची चिडते मला माहित आहे. व्यसन कोणतंच लगेच सुटत नाही. व्यसन हळूहळू सुटावं लागतं तर ते कायमचं सुटतं. आणि तुम्हाला एक सगळ्यात भारी गोष्ट सांगतो, मी माझ्या रायरी कादंबरीत लिहिलंय बघा. ज्याला ज्याला व्यसन सोडायचं आहे त्याने आज हिथच सांगतो तुम्हाला व्यसनाधीन ते. ज्याला वाटतंय का प्रचंड दारू पितो, ज्याला वाटतंय प्रचंड गोवा खातो, गुटखा खातो, सिगरेट पितो, पिढ्या फुकतो, मावा खातो, त्यानं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जायचं, मनापासून जायचं, महाराजांच्या समाधीवर हात टाकायचा, मनापासून डोळे झाकून शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची, इथून पुढच्या काळात मी माझ्या तोंडात ही गोष्ट टाकणार नाही आणि त्या टाकलेल्या तोंडानं तुझं नाव कधीच पुन्हा घेणार नाही. आणि मग पुन्हा फिरून त्या समाधीच्या पलीकडे एक माती आहे, तिथं ती माती घ्यायची, थोडीशी माती घेऊन या घरी. तसली डबी मिळते का, काय म्हणते सर त्याला, ती तिलिस्मा ताई, हा ताईत घ्या छोटस, त्या ताईत मध्ये ती रायगडाची माती घाला आणि तुमच्या गळ्यात घाला काळ्या दोऱ्यात. कुठं बी जाणं तुम्ही इच्छाच होत नाही. असं कितीतरी हजारो तरुणांनी सोडून पण मला मेसेज करून सांगतात, सर इट वर्क्स. का आत्मीयत असते बघा, लक्षात घ्या. भीती हा. आता सोप्या गोष्टी सांगतो तुम्हाला. उद्या इकडे पलीकडे तुमच्या गावात एक बारकं पोरग आहे पलीकडे बसलेलं, त्याला म्हणते इकडे आला की हानीन मी, अजिबात येऊ नको. तुम्ही जाते ना, जाणार तिथे एवढंच पोरग ह्याला काय घ्यायचंय त्याला काय, हा बरोबर आहे का नाही. उद्या तिथं जर समजा ती विष्णू बसला त्यानंतर बसायची गरज नाही, त्यानं तिकडे लांबूनच मेसेज करू द्या सरपंचाला, रात्री 10 नंतर हिथून जी जाईन त्यानं डायरेक्ट वरी जाईल. कुणीच नाही जाणार साहेब, जाण नका कुणीच नाही. ते आहे का खरंच इथं नाही, पण नुसती भीती. एवढ्या भीतीवर माणसं, बरोबर आहे का नाही, भले भले डॉन म्हणणारे माणसं सुद्धा संडासच्या बाहेर निघायला तयार नाही नुसते एका ह्याच्यावर. मी हे कशामुळे सांगितलंय, आपल्याला उदात्तीकरण करायचं नाही त्या गोष्टीचं, लक्षात घ्या. मी समजून सांगण्यासाठी मला जे काही उदाहरणं देता येतील ते दिली पाहिजे, पण ते डोक्यातच बसला पाहिजे पिट्टम पाट. मग लक्षात आहे तुमच्या, ज्या गोष्टीची भीती असते का तिथं माणूस घाबरतो. लक्षात असू द्या. किती नास्तिक माणसं बघितली मी, असे नसते देवाचं काय असं तसं, खाली देवाचा फोटो घेऊन त्याच्यावर चप्पल पाय ठेवू म्हणायचं त्याला. म्हणून अशी इच्छा होईल कोणाची, साधा कशाचा बी असू द्या, पाय ठेवायची इच्छा. आपलं मनच मान्य करत नाही बरं काय. ती बी निर्जीव, आपण पण सगळ्या गोष्टी, चप्पल बी निर्जीव, पण मन होते का नाही. भीती आतून काहीतरी गोष्ट आहे, आतून आपल्याला विरोध करते. तीच गोष्ट होते साहेब. व्यसन तेव्हा सुटतं ज्यावेळेस तुमचं मन घाबरतं. आणि ते मन घाबरण्यासाठी अशा युक्त्या केल्या पाहिजे, ज्या युक्त्या मी जाईल तिथं सांगतो. कितीतरी जणांनी तंबाखू सोडली, दारू सोडली, बाकीच्या गोष्टी तर सोडाच, हे गरजेचं आहे. व्यसनाधीनतेचा नाद सोडा. शिवाजी महाराजांनी एक बी मावळा व्यसनी नव्हता. एक मावळा आगडबंब ताकदीचा होता. संभाजी कावजी नावाचा जी मावळा होता शिवाजी राजाचा, ज्याने अफजल खानाचं शिर कापलं होतं माहितीये का, कापून असं हातात घेतलं होतं, नेलं होतं जिजाऊला दाखवायला. अरे एका दमात असं शिर कापायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे. 70 घ्या बरं हातात, तिकडे बोकड कापायला गेल्यावर सांगतो तुम्हाला 1 तास तर लागेल तुम्हाला बोकड कापायला. सवयच नसते ना कधी, तेवढी ताकद कुठं आहे पाहू. ते संभाजी कावजी नावाचा जो काही मावळा होता का, तर एका दमात ते अर्ध बोकड फस्त करायचं, असल्या ताकदीचा पैलवान होता म्हणून. आता तवाची पहिली, आता सुद्धा बघा आपली जुनी माणसं चरबीवरून ही खायची ती खायची, ठीक आहे ह्यात काहीतरी वाढीव त्यांनी सांगितलं असेल, पण आता अर्ध्या बोकडात आपण अख्खी अर्धी गल्ली जीव घालतो, ते पण 2-2 बोट्या टाकून. त्यात रस्स्यावाला मात्र 10 येत आहे, बोट्यावाला अजिबात नाही, एकदा. आणि आयुष्य फार सुंदर आहे, फक्त मटण वाढणारा ओळखीचा पाहिजे. आणि तो अनुभव आता आताच्या पिढीला नाही तर संपलं, ते इतिहास जमा झालाय का, पैसेच लय आले, 1-1 किलो आणले त्या. पण ती जी मजा होती का, 2 बोट्या आणि ती शेवटच्या घासापर्यंत ठेवायचं राव. इकडंच काला करू खायचं, शेजारी त्याला उगाच थोडा हात लावायचा, किंचित घे. काय ती फील होता राव. आता ₹1 करोड कमवा, ती फील नाही राव. आणि काय भाज्या होत्या सांगतो, वरून जर बघितलं का, पातळ
पाणीच खायचं, तळच दिसायचा त्या परत तिचा तळ दिसायचा. पण त्याच्यात काय होती? चव होती का नव्हती? होती. आपण अभिमानानं सांगतो की आपला भारत देश युवकांचा देश आहे. युवक चाललाय कुठं? जेवढे काही युवक आहेत का त्यातले अर्धे युवक नुसता स्टिंग पिऊन झोपायला लागला. गुलाबी द्रव्य स्टिंग. हा तुमच्या ते सुद्धा लय जण आहे. हा ऐका लय महत्वाचं आहे. ह्याच्यावर पेशंट सुडी लिहिली होती मी. कधी इंस्टाग्रामला माझ्या भेट देत मला लक्षात येईल, त्याच्यावर लिहून मी टाकत असतो. फेसबुकवर आहे. हे अतिशय घातक द्रव्य आहे. त्याच्यावर इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, मराठीत नाही. आपण महाराष्ट्रात राहतो, आपली राजभाषा कोणची? मराठी. आणि इथं पेय कोणची येतात? इंग्रजी. समजलं? इंग्रजी लिहिलंय त्याच्यावर की 13 वर्षाच्या खालील युवकांनी ती अजिबात हात सुद्धा लावू नये. त्यात कॅफेन आहे. त्याच्यात इतक्या लेवलचं कॅफेन आहे, कळतंय का तुम्हाला? अर्धी बियर घेऊन सुद्धा माणसाला त्याची लत लागणार नाही. पण हे स्टिंग जी दोनदा पेताय का, त्याला तिसऱ्यांदा तुम्ही म्हणायचंच नाही, ते चुरून पैसे नाही. ते पण स्टिंग पेताय. इतकं डेंजर आहे साहेब. कॅफेन आहे त्याच्यात प्रचंड प्रमाणात. मग आपली संस्कृती त्याची ऐकायला का? आई बाप पुतीला जाते. श्रीकृष्णाचं सगळं आपण इतिहास ऐकतो. कृष्णाचा एक जुना फोटो होता लहानपणीचा. काय मक्खन खाताना होता का नव्हता? कृष्ण मक्खन खाते की? अरे आमच्या श्रीकृष्णानं आमच्या देवादिकांनी लहानपणी लोणी खाल्लंय रे. तो त्या वयातला का थम्स पण स्टिंग प्यायला लागलाय. काय अर्धी टाकणारी बी आहे ती त्याच वयात. हे आगाव सांगायला नको. आणि अख्ख्या गावाला माहित असते, फक्त त्याच्या आई बापाला माहित नसते. हे एक अलग लेवलच. तुम्हाला सुद्धा माहित आहे सगळ्यांना. अमुक कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यावेळेस जातो ना, एक मी खूप सुंदर एक ही सांगत असतो किस्सा. तो असा आहे की आता जी सगळी मिरवणुकांचं सगळं जी जंत्री चालू आहे, मिरवणुकामध्ये काय होतंय? प्रचंड पैसा खर्च होतो आमच्या समाजाचा. प्रचंड. 3 तासात आम्ही लाखो रुपये उडवतो. आणि लाखो रुपये उडवून 3 तास थया नाचून पुन्हा शेवटी संध्याकाळी एक पेन किलरची गोळी खाऊन आम्ही झोपतो. तर ह्याला अर्थ आहे का सांगा बरं? त्या लाखो रुपये चुराडा केला. बरं आता मिरवणूक ज्या वेळेस निघते तेव्हा बघा सीन कसा असतो. एवढं पैसे खर्च करायचं, डॉल्बीवाला ते सगळं त्याच्यात ज्यांनी पट्टी दिलेली नाही का सगळ्यात पहिल्यांदा नाचायला अध्यक्ष सचिव, लक्षात घ्या, मंडळाचे. ज्यांना कधीच पट्टी दिलेली नसते का त्याला बरोबर त्या टायमाला येत आहे. त्याला स्वतःचा वाढदिवस माहित नसते, पण मिरवणूक कधी आहे बरोबर त्याला माहिती. आला किती पहिल्यांदा त्याचाच राडा चालू होते. अध्यक्ष, खंबीर साथ, सरपंच त्यालाच आवरायला. इतका आवडत अडचण हिताच झालं पाहिजे, एक झालंच पाहिजे. नाही, आमच्या वेळेस ते जुनं तसलं बारकं डबडं असायचं, त्याला असं आडवी पडायची, त्याला उचलावं लागायचं. सगळ्या गावाचं लक्ष त्याच्यावर, नजरा त्याच्यावर, बरं का, याला असं व्हायला तसं व्हायला. आणि मग काय होतं त्याच्यासाठी एक गाणं घेतंय. पण गाणं बी कोणचं? पुन्हा नागिन लावा. खाली येटोळ फिटोळ नाक सुद्धा तेवढा वळावळा करत नाही. ह्याच्यापेक्षा जास्त तो वळा 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 करत नाचतो. त्याची कपडी फाटलेली, त्याला सूद नाही बर का. ते कसल्या रेंद्यात वळलाय, त्याची सूद नाही, त्याला कसलीच सूद नाही. आणि मग काय होतंय? प्रचंड एक्झर्शन होतंय त्याचं, लक्षात घ्या. या गल्लीत बर का प्रचंड एक्झर्शन होतंय. आणि मग काय होतंय? परत ती मिरवणूक त्या एका गल्लीतून गावातल्या दुसऱ्या गल्लीकडं वळते. तिकडं वळायला लागली की ही बाबा उठतो, घरी जातो, अत्तर लावून मस्त स्नान करतो, भारी कपडे पांढरे घालतो. आला की मंडळाच्या अध्यक्षानंतर बिल्ला बघू, तिथं बिल्ला लावतो. आणि त्या गल्लीत गेलं की ती माणूस कसा असतो? चला पुढे ये, चल रे, चल. का माहित आहे का? कारण त्या गलीतल्या एका बंगलीतल्या खिडकीतून त्याच्या आवडीचे 2 डोळे त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा इज्जतीचा प्रश्न असतो. आणि तिथं जर असला नागिन डान्स केला, सगळी दुनिया बरबाद झाली. आणि तिनं फक्त एवढंच म्हणते, वाटलं नव्हतं, खेळ खलास. आणि ही खरी गोष्ट. इकडं कसं बी एवढं वाकडं नाचायचं. आणि त्या गलीत गेलं की मस्त चला पुढे, चला रे, चल, कळतं का नाही तुला? अरे वा, एवढा बदल काय लावलंय रा. आणि मग ही सगळी मिरवणूक होणार. पेन किलरची गोळी खाऊन आम्ही झोपणार. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कुठे येणार? आपल्या पारावर, नाहीतर हॉटेलात. त्यांची चर्चा काय माहितीये का?
खायला का आपण याला लई चढली होती. बप्प्या तर नॉकआउटच झाला. आबाला तर पिऊ नको म्हणलं पण ऐका नाही पट्या. त्या आण्यानं तर कुठून आणली होती काय माहिती. तिकडे ते ह्याच्या शेताखाली गेले, तिथंच मारली आणि तिथंच नॉकआउट झाले. दत्तुण्याला म्हणलं होतं पिऊ नको, पण आप्यानं काय केले, बिसलरी टाकली म्हणजे वाटका. त्याला काहीच कळलं नाही. असलं नाचायला लागलं की बापूला जाऊन धडकलं. बापू आपणाचा बाप गाणं लावले झिंग झिंग झिंगाट. बाप बी तिथंच एक बी तिथं झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. वा, अशा आमच्या मिरवणुका. मी अजून पण तुम्हाला सांगतो, मिरवणुकाला विरोध नाही असायचं कारण नाही. काढा, पहिल्या नव्हत्या काय. अरे मिरवणूक काढायची असेल तर डॉल्बी लावू नका. एकाच माणसाच्या मण्यावर लाखो रुपये कष्टकऱ्यांचे उडवू नका. तुम्ही त्याच निमित्तानं अशा व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करा. त्याच निमित्तानं गावात शाळेत पुस्तकं वाटा. त्याच निमित्तानं गोरगरीब लेकरं जी गावातल्या त्यांना दप्तर वाटा. त्याच गावात ज्या पालकांची ऐपत नाही मुलीचं लग्न करण्याची, त्या पोरीचं फक्त एकदा सगळे गावकरी मिळून लग्न लावून दाखवा. आयुष्यभर तिची लेकरं सुद्धा तुमची आठवण काढल्याशिवाय राहणार. जिथं जातो तिथं ही सांगतो. कित्येक असे मंडळ आहेत सर. हे माझं व्याख्यान झालं की पुन्हा मला येऊन भेटले, कॅन्सल म्हणले. टोटल बजेट 75,000 होतं. किती? ह्याच्या खाली नाही ती 75,000, लाख 1.5 लाख नक्की का सोडूनच द्या. एवढे पैसे ह्याच्यावर उडवायला लागला का. मी एका मंडळाला सांगितलं, आमचे पण अनेक मंडळ ही करतात. काय नाही, मंडळाने गोळा केले, लाख रुपये गोळा केले. त्या गावात जी कोणी मुलगी जन्माला येईल, कुणी पण असू द्या, कोणत्या पण घरात मुलगी जन्माला आली का, मंडळाच्या सगळ्या कार्यकर्ते घरात जायचं, तिच्या नावानं अकाउंट काढायचं, 5,000ची FD मंडळाच्या नावानं तुम्हाला. कसलं भारी आहे. आणि 18 वर्ष मोडायची नाही. ती 5,000ची मंडळाने केलेली FD 18 वर्ष मोडणार नाही. 18 वर्षानंतर त्या 5,000 रुपयाचे किती रुपये होते. सुकन्या योजना आता पोस्टात चालू आहे बघा. कितीतरी लाख रुपये तुम्हाला मिळतील त्या पुरीच्या लग्नामध्ये, त्या पुरीच्या शिक्षणासाठी. ह्याच्यापेक्षा भारी काय असू शकतंय का. हा चांगला विचार आहे. आणि म्हणून आताच्या युवा पिढीला हा चांगला विचार सांगणं काळाची गरज आहे. आणि आम्हाला आमचे महापुरुष पुन्हा एकदा नव्यानं सांगण्याची गरज आहे. मी महापुरुष सगळे सांगतो, परंतु जे सगळे सांगतात तसे सांगत नाही, मी वेगळं सांगतो. महापुरुष कसा जगला हे न सांगता महापुरुष आपल्या आयुष्यामध्ये कसा ग्रहण करायचा हे मी सांगतो. आणि मला वाटतं हे जास्त गरजेचं आहे. माझी रायरी नावाची कादंबरी बेस्ट सेलर ठरली. पुण्याच्या न्यू इरा पब्लिकेशनने ती प्रकाशित केलेली आहे. तुम्ही आवर्जून वाचा. तर त्याच्यामध्ये गोष्ट शिवभक्तांची लिहिलेली आहे. रायरी गोष्ट शिवभक्तांची. ही तुमच्या सगळ्यांची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र अजिबात नाही. त्याच्यामध्ये महाराजांचं सॉफ्टवेअर आहे आणि आपण हार्डवेअर आहोत. एवढं तर कळतंय की इंजिनिअरिंग नसला तरी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डोळ्याला दिसते का नाही, पण काम कसं करते परफेक्ट. हार्डवेअर डोळ्याला दिसतंय का, हो दिसतंय. हात लावायला येते का, हो येतंय. मग आपण हार्डवेअर आईच्या पोटातून आलेलो. मग तुमच्या मेंदूत जर छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉफ्टवेअर घालायचं असेल तर रायरी नावाची कादंबरी तुम्ही वाचली पाहिजे. आणि बरं कादंबरी वाचायची नाही ते नको वाचू, पण वाचलं तरी पाहिजे की. पण वाचायचंच राहिले का कुठं. आता किती जण आहेत रोज वाचतात, तास 2 तास नाही. व्हेरी गुड आहे आपण आहे. पण गावामध्ये किती जण आहेत रोज वाचतात. माझा एक टाइम घास सुकल पण वाचणं हुकणार नाही. आता सुद्धा गाडीत येताना एक सुंदर पुस्तक मी वाचत होतो. उद्या परवाच्या रीलमध्ये दिसेल तुम्हाला मी कोणतं पुस्तक वाचत होतं. म्हणजे त्याच्याशिवाय येडच नाही. आणि हे पुस्तक वाचल्याशिवाय एवढं येतंय का. 10-5 शब्द झाला की झालं करायला लागेल. सापडा ते ओळखून जायचं बास गडी खलास 1 मिनिटाच्या वर. आणि व्याख्यान तरी का अवघड क्षेत्र आहे तुम्हाला सांगतो. 1 व्याख्यान इज इक्वल टू 3 कीर्तन. किती? 1 व्याख्यान. आता कारण प्रत्येक गावाला बघा कीर्तनाचा संस्कार आहे. प्रत्येक गावात सप्ताह आहे. व्याख्यानमालाच नाही आहे. मी कितीतरी गावात व्याख्यानमालाची मूर्त मिळवलेली अशी शेकडो गाव आहे. ज्या गावात इतिहासात व्याख्यान म्हणजे काय, एकच माणूस असा तास 1.5 तास 2 तास बोलत असते माहितच नव्हतं. कधीतरी आपली राजकीय नेत्यांनी भाषण ऐकलेली, ह्याला शिव्या दिल्या त्याला शिव्या दिल्या आणि ह्याचं काहीतरी काढलं त्याचं काहीतरी काढलं. ह्याच्या पलीकडे आम्ही काय वक्तृत्व ऐकलं. मग कीर्तनात काय होतंय, महाराजाला वेळ मिळतो पुढचा विचार ऐकायला. कारण मध्येच परत विठाला 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 म्हटलं की तुम्ही आपलं 5-10 मिनिटं ते नामस्मरण करता. आणि 2 गायक असतात. एकदा ह्याला असा हात केला की त्यानं 5 मिनिटं अभंग, ह्याला असा हात केला की त्यानं 5 मिनिटं अभंग. तेवढ्यात ही माणूस म्हणजे लक्षात राहते की पुढे काय बोलायचं.
सगळ्यात अवघड हे आहे. मला इथं 15 सेकंद परवानगी नाही थापायला. किती? 15 सेकंद आहे का? आता मगापासून बोलतोय मी, 15 सेकंद सुद्धा मध्ये पॉज घेतला नाही, शक्यच नाही. आणि जर तसा घेतला की पडलं म्हणायचे व्याख्यान. आणि म्हणून ही समृद्धी तुमच्यामध्ये कुठून येते? व्याख्यानात, वाचनातून येते. आणि मग नुसतं वाचन करून जमत नाही, चिंतन पण करावं लागतं. लक्षात असू द्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात? मी जर कधी रस्त्यानं चाललो आणि मला जर कधी 2 रुपये सापडले तर त्यातल्या 1 रुपयाचं मी पुस्तक विकत घेईन आणि 1 रुपयाची भाकरी विकत घेईन. ती जी भाकरी आहे ना ती मला जगण्यासाठी मदत करेल, पण ते पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. हे लय महत्वाचं वाक्य. आणि हे तुमच्या डोक्यामध्ये एवढं फिट्ट बसलं पाहिजे की आपण आपल्या लेकराला काय भेट दिली पाहिजे? पुस्तकं भेट दिली पाहिजे. आठवा इथं दांडेगावात आता तुम्ही कधी तुमच्या पोराचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला पुस्तक घेऊन गेला धर कधीतरी? आम्हाला माहितीच नाही असलं का असतंय. आणि ज्ञानेश्वरी वाचायला जाता का नाही? वाचतो. गाता तुकाराम महाराजाची वाचतो. हे काय पुस्तक आहे तर काय? जगाच्या पाठीवर जेवढा केवढा इतिहास, जेवढ्या केवढ्या ऐतिहासिक पुराण कथा आमच्यापर्यंत पोचल्या ती फक्त एकाच गोष्टीमुळं, त्याचं नाव पुस्तक. आम्ही 3.5 शक्तिपीठांना मानतो का नाही? 3.5 शक्तिपीठ आताच झालं की दुर्गा महोत्सव नवरात्री झाल्या का नाही? 3.5 शक्तिपीठ माहित आहेत का नाहीत? असं कोणी इथं नाही एक सुद्धा ज्याला माहित नाही 3.5 शक्तिपीठ. मग मी कोणत्या 3.5 शक्तिपीठाला पुजतो माहित आहे का? पुस्तक नावाच्या. कारण पुस्तक या शब्दात 3.5 अक्षरापासून बनलाय. आणि या 3.5 अक्षरांच्या या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे का जे जगामध्ये कशातच नाही. नीट लक्षात घ्या. कितीही मोठे राजे होऊन गेले, नेपोलियन पासून हिटलर पासून आपल्या शिवाजी महाराजांपर्यंत, या लक्षात असू द्या. अरे ज्यांनी पुस्तकाचा नाद केला त्यानं इतिहास घडवला. 8 भाषा मुखोद्गत होत्या, 16 भाषाचं ज्ञान होतं आमच्या छत्रपती संभाजीराजांना. आणि वयाच्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर ज्यांनी स्वतःचं मस्तक दिलं तो आमचा शंभूराजा. आज कळलाय आम्हाला या 2-3 मालिकामधून. नाहीतर बदफैली ठरवला होता, चरित्रहीन ठरवला होता, दारोड्या ठरवला होता. आमचाच इतिहास आमच्यापर्यंत असा खोटा मांडला गेला पुस्तकातूनच. आणि त्याच इतिहासाला पुन्हा नव्यानं मांडलं पुस्तकातूनच. मग आमचे महापुरुष आम्हाला पुस्तकातूनच कळणार का नाही? मग पुस्तक वाचणार का नाही? कोणीतरी म्हणाला पुस्तक वाचणार का नाही? नुसते अभ्यासक्रमातली नाही म्हणत मी, 4 मार्क मिळवायचे म्हणून. ती स्वार्थी पुस्तकं झाली. स्वार्थी पुस्तक आहेत ती. का? मार्क मिळवायचे म्हणून वाचतोय रे, म्हणून त्याला स्वार्थी पुस्तक म्हणतात. मी माझ्या आयुष्यात स्वार्थी पुस्तक वाचली नाही. मला सगळीकडे कमी मार्क पडलेले आहेत. 10वी 12वी तर सांगण्यासारखी सुद्धा नाही. एवढे कमी पडले का? त्यावेळेस मी हे वाचत होतो ज्यात माझा स्वार्थ नाही. कळते का नाही? ज्यात सत्कर्म आहे ती पुस्तकं वाचली. आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना चांगली चांगली पुस्तकं द्या. संस्कार हा घरातून करावा लागतो. तुम्ही केला तर लेकरात मुरतो, अन्यथा होत नाही. महिला भगिनी मोठ्या संख्येने आता आल्या. काही जणींच्या घरी कार्यक्रम होता, काही जणीचा भांडी घासायची राहिली असते, काही जण लय असते काम महिला माग, काही का नाही दिसत नाही. जगात सगळ्यात मोठं काम बसा तुमच्यावर लय झाली की आता इकडं आता लय झाला. आता तुमचं संपला आता विषय. जगात सगळ्यात जास्त काम कोण करतं? ह्या अमुक माणसं काम करतात. इकडं ऑफिसला जातात, ह्या करतात, शिक्षक करतात, शिकवित्यात करतात. जगात सगळ्यात मोठं काम या मातीतली आई करते. सगळ्यात मोठं काम. का? आपल्या सगळ्याला जन्माला घालण्याचं काम सुद्धा तिनंच केलंय. त्याच्यामुळे त्यापेक्षा श्रेष्ठ काही जगात कोणचा आहे का? मला जर कोणी विचारलं की विशालगड तुमच्यासाठी स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ, मी एका सेकंदात म्हणतो स्त्री श्रेष्ठ. स्त्री श्रेष्ठ. आणि मग म्हणते तुम्ही स्वतः पुरुष असताना स्त्री श्रेष्ठ कसं काय? इथं समानतेच्या गप्पा तिकडं परसाकडे जाऊ द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक पुरुष त्याच्या पोटामध्ये एक स्त्री तयार करू शकतो का? असा कोणी पुरुष असला तर उभा राहा. नाही मग ती इतिहास घडल. मग इथून पुढे कोणत्याच व्याख्यानात बोलणार नाही. असा कोणी पुरुष आहे का की ज्याच्याकडे सामर्थ्य आहे पोटात एक पोरगी तयार करू शकते? आहे का कोणी? नाही ना. गप्प बसा. माझ्या महिला भगिनी, तुमच्यात किती मोठं सामर्थ्य आहे. तुम्ही तुमच्या पोटामध्ये तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबाने एक पुरुष तयार करता.